बस्तीला पंचकर्माचा राजा म्हणायला काही हरकत नाही. वमनामध्ये शरीरातले कफाचे दोष बाहेर जातात, विरेचनात पित्त जातं, जेव्हा की बस्ती ही मुख्यतः वाताची ट्रीटमेंट आहे. पण त्याची खासियत अशी आहे की वातासोबतच बस्ती कफ आणि पित्त यालासुद्धा दूर करतं. दुसरी गोष्ट अशी की पित्त आणि कफ हे वातावरती अवलंबून असतात, म्हणजे त्यांची मूवमेंट जी आहे ती वाताशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून यांना कंट्रोल करणारा मुख्य जर कोण असेल तर तो आहे वात. आणि म्हणूनच वाताची मुख्य ट्रीटमेंट म्हणजे बस्ती, आणि म्हणून बस्ती पंचकर्मामधली श्रेष्ठ ट्रीटमेंट सांगितलेली आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर बस्ती म्हणजे एनिमा देणे. याच्यामध्ये गुदद्वारा वाटे नळीने औषध सोडलं जातं. याच्यात 2 प्रकार असतात. एक अनुवासन बस्ती म्हणजे तेलाचा बस्ती, आणि दुसरा निरुह बस्ती म्हणजे याच्यामध्ये काढ्याचा बस्ती दिला जातो. अनुवासन म्हणजे तेलाचा बस्ती दिल्यानंतर तेल हे पोटात जास्तीत जास्त वेळ राहणं अपेक्षित असतं, जेव्हा की काढ्याचा बस्ती दिल्यानंतर तो 5-10 मिनटात लगेचच बाहेर निघून जातो. याच्यामध्ये बस्ती द्यायच्या आधी मालिश केली जाते, मग वाफ दिली जाते, आणि त्याच्यानंतर अनुवासन बस्तीच्या वेळी आधी त्याला आहार खायला दिला जातो, जसं की वरण भात, दाल खिचडी असा हलका आहार दिला जातो. आणि निरुह बस्तीच्या वेळी मात्र तो उपाशी पोटी द्यायचा असतो, आणि तो दिल्यानंतर मग आंघोळ करून त्याच्यानंतर हलका आहार घ्यायचा असतो. अशी ती उलटी पद्धत असते. 1 दिवस तेलाचा बस्ती, 1 दिवस काढ्याचा बस्ती, किंवा त्या व्याधीनुसार त्या गोष्टी वैद्य ठरवत असतात की काढ्याची किती बस्ती द्यायचे, तेलाची किती बस्ती द्यायचे वगैरे. अशा प्रकारे जो काही बस्ती केला जातो हा पूर्णपणे वाताला नियंत्रणात ठेवण्यासाठी असतो. बस्तीसोबत इतरही उपक्रम करावे लागतात, म्हणजे जसं की तेलाची धारा, काढ्याची धारा, दुधाची धारा, पानांची पोटली, भाताची पोटली, असे वेगवेगळे उपाय हे बस्तीसोबत केले जातात. काही लोकांना ज्यांना मानसिक ताण जास्ती आहे त्यांना शिरोधारासुद्धा बस्तीसोबत केली जाते. आता किती दिवस बस्ती करायचा हे व्याधीच्या तीव्रतेवरून ठरतं, आणि जर स्वस्थ व्यक्ती असेल ज्याला काही त्रास नाही त्यांना किमान 8 दिवस ते 9 दिवस लागतात बस्ती करण्यासाठी. ज्यांना तीव्र व्याधी आहेत त्यांना 30 दिवसापासून 60 दिवसपर्यंत बस्ती करावी लागतात. उदाहरणार्थ पॅरालिसिसच्या पेशंट्समध्ये, कॅन्सरच्या पेशंट्समध्ये, मणक्यांचे जे तीव्र विकार असतात, म्हणजे काही लोकांचा ॲक्सिडेंट झालेला असतो, पडलेले असतात म्हणून मणक्याचे विकार झालेले असतात, किंवा एक डिस्क सरकणे आणि त्याच्यातून मग आर्थरायटिस किंवा स्पॉन्डिलायटिस तयार होणे, अशा विकारांमध्ये बस्ती ही जवळजवळ 30 दिवस करावी लागते, तेव्हा त्याचा परिणाम येतो. आणि यासोबत ज्यावेळेला कटी बस्ती म्हणजे ऑइल पुलिंग केलं जातं कमरेवरती, मानेवरती, तेव्हासुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम येतो एकत्रित केल्याचा. या सर्वांसोबत ज्यावेळेला आपण ओबेसिटीची ट्रीटमेंट करतो, वजन कमी करण्यासाठी असेल, डायबेटीस असेल, या मध्यम स्वरूपाच्या व्याधींमध्ये 15 ते 21 दिवस बस्ती करावी लागते. आणि अल्प स्वरूपाचे ज्या व्याधी असतात, जसं की ॲसिडिटी असेल, पोटाचे विकार असेल, पचनाचे विकार असतील, अशा व्याधींना जवळजवळ 8 ते 10 दिवसाचा बस्तीसुद्धा पुरतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे बस्ती हा सर्व व्याधींवरती उपयोगी असा उपक्रम आहे. याच्यामध्ये पोटाचे विकार, पचनाचे विकार, सांधे मणक्यांचे विकार, विशेषतः गुडघे दुखणे, कंबर दुखणे, मान दुखणे, आर्थरायटिस, स्पॉन्डिलायटिस, त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा जो संधिवाता आजकाल दिसतो, रिॲक्टिव्ह आर्थरायटिस ज्याला म्हणतात, अशा व्याधींमध्ये, अशा वेगवेगळ्या व्याधींमध्ये बस्ती हा सर्वांसाठी उपयुक्त आहे. म्हणजे असं समजा की सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यंतच्या सर्व व्याधींमध्ये बस्ती हा उपयुक्त असा पंचकर्माचा प्रकार आहे. म्हणून प्रत्येकाने वर्षातून किमान 1दा किंवा 2दा बस्ती करणं फार गरजेचं आहे. विशेषतः 40 नंतर अनेकांना काही ना काही विकार चालू होतात. मग काही लोकांना हृदरोग असेल, काही लोकांना डायबिटीस होतं, काही लोकांना सांधे मणक्यांचे विकार होतात. तर कोणत्याही प्रकारचा असा विकार भविष्यात आपल्याला होऊ नये वयामुळे, यासाठी सुद्धा बस्ती करणं गरजेचं आहे. तसंच हॉर्मोनल जो काही चेंज होत असतो मेनोपॉजच्या एजमध्ये, म्हणजे 45 नंतर विशेषतः स्त्रियांमध्ये एक हॉर्मोन शिफ्ट होतो, आणि मग त्याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन हाडे ठिसूळ होणे, सांधे दुखणे, वजन वाढणे, असे वेगवेगळे त्रास स्त्रियांना होत असतात. हा त्रास जर टाळायचा असेल तर बस्ती ही फार चांगली चिकित्सा सांगितलेली आहे. याच्यासोबत पुरुषांमध्ये विशेषतः 50 नंतर त्यांचं ओज आणि शुक्रबल कमी व्हायला लागतं, आणि म्हणून हे मेंटेन राखण्यासाठी
आणि पुढची स्ट्रेंथ मेंटेन होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आपले विकार होऊ नयेत या दृष्टीने दरवर्षी प्रत्येकाने बस्ती केली पाहिजे. बस्ती या वेगवेगळ्या विकारांमध्ये आपल्याला करावी लागतेच. यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा पंचकर्माचा प्रकार म्हणजे नस्य, आणि तोही कोणकोणत्या व्याधींमध्ये कसा उपयोगी आहे, तो कधी करायला पाहिजे, कधी करू नये, या सगळ्यांबद्दल आपण विस्तृतपणे जाणून घेऊया पुढच्या भागात. धन्यवाद.